या भागाचा गेले 8 वर्ष विकास झालेला नाहीये। बाबा हे नवीन आले बाहेर आलं असं काय नाही, हा विषय आहे। आणि या भागामध्ये आमच्या महिलांचा शिक्षणाचा विषय आहे। ते ट्रॅफिकचं जेवढे डीपी सँक्शन डीपी आहे, आम्ही निवडून आल्यानंतर 1.5 वर्षामध्ये हे सर्व डीपी उघडण्यात येणार। नगरसेवक त्यांची जबाबदारी होती, त्यांनी ते करायला पाहिजे होतं। मी ज्या Welcome to Digital News India, DNI. आपण या ठिकाणी 2 कार्यक्रम ठेवलेले आहेत। एक तर सकाळी 9 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत एक युनानी टेक्नॉलॉजी प्रमाणे हिजामा केला आहे। 270 लोकांचा हिजामा झाला। तसेच या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत 700 कुटुंबांना राशन वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। अजून काय कमी पडलं तर ते अजून वाढवता येईल असं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे। येणाऱ्या नजीकच्या काळात महानगरपालिकेची निवडणूक आहे। राष्ट्रवादी पार्टी शरद पवारच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम चांगल्या पद्धतीने एकजुटीने काम करू। या भागाचा गेले 8 वर्ष विकास झालेला नाहीये। हा भाग विकासापोटी वंचित राहिलेला आहे। तर नवीन पद्धतीने नवीन जोमाने आम्ही काम करू। मी हे गेले 30 वर्ष ही माझी शाळा आहे, त्या शाळेत आपण आहे। लोकांचं असं म्हणणं मी बाहेर आलो तर 30 वर्षापूर्वी या शाळेची स्थापना झाली। मला देवाने बुद्धी दिली आहे। मी महानगरपालिकेत 2 टर्म निवडून आलो, माझी मिसेस निवडून आलेली 3 वेळा। अशा पद्धतीने आमच्या समाजाचा आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सुप्रिया ताईंनी मला सांगितलं। म्हणून या भागात मी काय नवीन नाही, मी बाहेरचा आहे। या भागात ही 30 वर्ष जुनी माझी शाळा आहे। तर तुम्ही काय गैरसमज करत असाल माझ्या बाबतीत, बाबा हे नवीन आले बाहेर आलं असं काय नाही। या ठिकाणी माझी शाळा आहे, माझं ऑफिस आहे। चांगल्या पद्धतीने या सर्व टीमला बरोबर घेऊन या भागाचा विकास करण्याचा आम्ही चंक बांधलेला आहे। चांगल्या पद्धतीने विकास करू। सर्व धर्म समभाव या माध्यमातून एक चांगल्या विकासाची नांदी या ठिकाणी आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि आपला विषय आहे आणि या भागामध्ये आमच्या महिलांचा शिक्षणाचा विषय आहे। ते ट्रॅफिकचं जेवढे डीपी सँक्शन डीपी आहे, आम्ही निवडून आल्यानंतर 1.5 वर्षामध्ये हे सर्व डीपी उघडण्यात येणार। त्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम त्यावेळेस सॉल्व होईल। या भागामध्ये हायस्कूल शाळा, ज्युनियर सिनियर कॉलेज महिलांसाठी 2 वर्षात करू। आणि या भागामध्ये चांगल्या पद्धतीने ट्रॅफिकचं आणि नियोजन करू, शाळेचा कॉलेजचा विकास करू आणि महिलांना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी आम्ही काम करू। हे मी आज बोलणार नाही, कारण हे मागे जे नगरसेवक होते त्यांची जबाबदारी होती, त्यांनी ते करायला पाहिजे होतं। मी ज्या भागात माझी मिसेस नगरसेविका आहे, मी आपल्याला आमंत्रण देतो, तुम्ही त्या भागात येऊन बघा। आम्ही ज्या पद्धतीने प्लॅनिंगने विकास केलेला आहे, त्या भागामध्ये कम्प्युटर एज्युकेशनचा असू द्या, महिलांचा सक्षमीकरण असू द्या, ते सगळं काम या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। आणि तोच काम या ठिकाणी आम्ही तोच मॉडेल या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत। आपण सर्वांनी आम्हाला मदत करावी एवढीच इच्छा या ठिकाणी बाळगतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।